एक 7-8 ओव्या राहिलेल्या आहेत. जर आवाजाची काय अडचण आली कालच्या सारखी तर आम्ही ते राहिलेलं पुढचं घेतो. बरं बरं बरं, चालेल, ठीक आहे. ठीक. हो. रामकृष्ण आहे सर्वांना. रामकृष्ण. काल 2 ओव्या झाल्या होत्या 275 पर्यंत. आता 276 नंबरची ओवी. बरं, चला. 276. घोषाच्या कुंडी नादचित्राची रुपडी, प्रणवाच्या मोडी रेखिली ऐसे. आता या ठिकाणी माऊली काय म्हणतात, घोषाच्या कुंडी. आता त्या ठिकाणी जो नाद निर्माण होत असतो, हा नाद निर्माण कुठून होत असतो, तर ते म्हटले अशा प्रकारचे नाद म्हणजे ते असणारे घोष, त्याचे कुंड त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं आता आपण सामान्य रूपाने पाहत असतो, सामान्य रूपाने पाहत असताना त्याला पहिल्यांदा काय ते 4 प्रकारच्या वाणी आपण सांगत असतो. त्याच्यामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे 4 प्रकारच्या वाणी असतात. मग त्या 4 प्रकारच्या वाण्या सांगत असताना ती पहिल्यांदा उत्पन्न कुठून होत असते, तर ती उत्पन्न होत असताना इथं काय सांगितलं त्याने, की जे खालचं आपलं चक्र पहिलं सांगितलेलं होतं त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात. त्या चक्रापाशी ती उत्पन्न होत असते. त्याच्यानंतर तिथं ती उत्पन्न होते तेव्हा तिला काय म्हटलं जातं, तिला घोष म्हटलं जातं त्या वाणीला. आणि नंतर मग तीच वाणी कुठे येते, मग ध्वनीमध्ये येते, तिला पश्यंती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तीच वाणी नादरूपाने प्रगट होत असते, पण पूर्ण प्रगट होत नसते, ती मध्यमामध्ये असते. आणि त्याच्यानंतर ती मुखात येते म्हणजे कंठामध्ये येते. आणि कंठामध्ये आली का तिला एक आकार त्या ठिकाणी येतो असतो, म्हणजे ती आकाराच्या रूपाने प्रगट होत असते. मग ही जशी परंपरा पाहिली का नाही, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असे 4 प्रकारे ते चालत असते. पण इथं माऊली तसं सांगतात का आपल्याला, माऊली असे काही प्रकार सांगत नाही. ते म्हणतात अशी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी आणि मुखातून प्रगट होत असते. जसं एखादा माईक आपण घेतला, त्या माईकमध्ये काय बोलायचं आहे, आता ह्या माईकच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला येत असतं मला काय बोलायचं आहे, म्हणजे माझा विचार आधी हृदयामध्ये तयार होत असतो, मग हृदयातून तयार होतो, मुखात येतो आणि मग त्या मोबाईलमध्ये जातो आणि मग तुम्हाला ऐकायला येतो. ही जशी परंपरा आहे का नाही, अशा कोणत्याच प्रकारची परंपरा त्या ठिकाणी नसते. मग ती उत्पन्न होते आणि तिथूनच त्याला अनुभव येत असतो. ही मोठी गंमत असते. तसं माऊली काय म्हणतात की घोषांच्या कुंडी, त्याच्या आधी वरची ओवी पाहायला पाहिजे होती आपण. वरची ओवी पहा म्हणजे खालची ओवी लक्षात येईल. ते म्हटले ही वरची ओवी पाहिली का म्हणजे इथून पुढं काय होते, सगळ्या ओव्यांची संगत लागल. सुरात अशी करा की शक्तीच्या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकले आळूमाळू. ते ऐकलं कोणी हे लक्षात घेतलं का, मग आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. कारण इथं आपण बाह्य स्वरूपाने जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्या बाह्य स्वरूपाने ऐकायचं असेल तर ते परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा ऐकावं लागेल. पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऐकणं आहे का, अशा प्रकारचं ऐकणं नाही. ते आतमध्ये ऐकायचं आणि अस्पष्ट, ते काय पूर्णपणे असं ऐकायला येतं का, पूर्णपणे असं ऐकायला येत नाही. जसा एखादा नाद आहात नाद असतो, एका टाळे 2 हाताने जशी टाळी वाजते त्याचा आहात नाद होतो, तो आपण ऐकू शकतो. पण हा जो नाद आहे हा अनाहत नाद आहे. आणि हा एकदम जसं त्या वंशवटाला आपण कान लावतो आणि हळूच असं ऐकतो, बरोबर आहे की नाही. पण बाकीच्या ठिकाणी असं ऐकता येतं का, कान लावलं का ऐकायला येतं. तसं हे अंतःकरण त्या ठिकाणी स्थिर होतं आणि स्थिर अंतःकरणाने त्या ठिकाणी हे जाणलं जातं. ते तसं तिथं जाणलं जातं. तसं इथं कोण जाणणार आहे, तर माऊली त्या ठिकाणी सांगतात शक्तीच्या अंगा लागले. आणि जी शक्ती आहे, शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, तिच्या अंगा म्हणजे तिच्या बरोबरीनं, तिच्या सहवासाने लागले म्हणजे बरोबर आलेले, बुद्धीचे चैतन्य होते झाले. आणि बुद्धीचे चैतन्य सांगितलं, बुद्धिरूप चैतन्य सांगितलं, बुद्धीत असणारं चैतन्य सांगितलं. मग आपण काल थोडा विचार केला होता त्याच्यावरती. म्हणजे जसं जीव सांगत असताना आपल्याला शास्त्रामध्ये काय सांगितलं त्याने, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, याला काय म्हणतो आपण, जीव असं म्हटलं. पण तो जीव जरी असला तरी तो जीव परमात्मा स्वरूपच असतो.
तो जीव कोण आहे? देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, कोठे जीवन हिराळा. आणि हा जीव परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी असतो. पण तो जीव काय झाला, कसं झालं, हे कारण नाही सांगायचं. आता त्याच्यातलं महत्त्वाचा विचार असा घ्यायचा की तो जीव जो असतो ते जे चैतन्य असतं, त्या चैतन्याच्याच अवस्था त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात. त्यालाच त्या ठिकाणी काही ज्ञान करून घ्यायचं असतं. मग ते ज्ञान कसं होतं? बुद्धीच्या माध्यमातून ज्ञान होत असतं. म्हणजे बुद्धिरूप चैतन्य असं म्हटलं की बुद्धीमध्ये काय होत असतं? ज्ञान होत असतं. मग बुद्धिरूप असं म्हटलं की बुद्धिरूप चैतन्याची वृत्ती म्हणायची त्या ठिकाणी. म्हणजे जसं आता आपण प्रमता, प्रमाण, प्रमेय, प्रमा असं जे पाहतो की नाही, अशा प्रकारची वृत्ती चालते की नाही. मग ते ज्ञान जे होत असतं ते कुठं होत असतं? अशा ज्ञानाच्या माध्यमातून त्याला पुढं ते हळूच ऐकायला येत असतं. कुठं? बुद्धिरूप असणारे जे चैतन्य, त्याची असणारी ही वृत्ती, आणि त्या वृत्तीच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी ज्ञान होत असतं. म्हणून बुद्धीचे चैतन्य होते झाले, आणि त्या ठिकाणी काय होतं? बुद्धीत असणारा जो आभास चैतन्य, त्याला आभास म्हणा, चैतन्य म्हणा, आणि त्या ठिकाणी जे असतं का नाही. हा, बोला. एक शंका होती आबा. हा, मग हे जे बुद्धिरूपी चैतन्यामध्ये जे हे ऐकू येणारा आवाज, हा. तो साधकाचा आहे, आणि ती कुंडलिनीची जी हालचाल आहे, तिचा जो होणारा आवाज आहे तो त्या साधकाला जाणवणार आहे, असं घ्यायचं ना हा संदर्भ? त्यालाच जाणवतो, इतरांना थोडा जाणवतो तो. तो सूक्ष्म रूपाने जाणवायचा असतो. तो असा प्रगट पण नाही करता येत आपल्याला, पण त्याला स्मृती असते. लक्षात घ्यायचं, कायची स्मृती असते आधी. जसं आपण प्रमाण्यान परोक्ष का अपरोक्ष, आता ते तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही. पण ते प्रमाण नक्की परोक्ष का अपरोक्ष असं सांगत असताना त्याच्यामध्ये आधी त्याला स्मृती सांगितलेली शास्त्रकारांनी. म्हणे त्याने आधी काय ऐकलं पाहिजे? आधी त्याने विना कसा वाजवतो, विण्याचा सूर कसा आहे हे लक्षात आलं पाहिजे. तिथं तंबोरा कसा वाजत होता हे आधी कळायला पाहिजे. तिथं ते ढोल कसे वाजत होते हे आधी कळलं पाहिजे. तिथं ते वेणू बासरी कशी वाजते हे कळलं पाहिजे. शंखाचा नाद कसा आहे, ते शंखाचे प्रकार पण त्याच्यामध्ये असतात. पांचजन्य, ऋषिकेशो, देवदत्त, धनंजय, पौंड्रदद्म, महाशंख, भीमकर्मा, रुकोदरा, अशी शंखाचे आवाज आहे का नाही. मग भीमकर्मा, भयानक कृत्य करणारा शंख वाजवला कोणी? भीमाने वाजवला. म्हणजे मग ते शंखाचे पण आवाज त्याला कळले पाहिजे. म्हणजे आधी त्याला स्मृती असते, कारण बुद्धी आहे, बुद्धीमध्ये ती स्मृती त्या ठिकाणी असते. मग नक्की हा आवाज कशाचा होता? तुम्ही लावले कान आणि ऐकलं, हा कशाचा आवाज होता? नाही म्हणले आम्हाला ढमढम ढमढम ऐकायला आलं 80 वाटापाशी. म्हणजे मग हा आवाज नक्की ढमढम कशाचा आवाज असतो? मग ते वाद्य पण सांगितलं जातं, बरोबर आहे की नाही. आम्हाला असं झंकार आल्यासारखं वाटलं, म्हणजे हे नक्की कोणतं वाद्य आहे? तसं त्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी काय असतं, त्या वृत्तीमध्ये त्याला आधीची स्मृती पण असते, आणि त्या स्मृतीच्या माध्यमातून हा नाद आम्हाला अशा अशा प्रकारचा ऐकायला आला, हे त्याच्या लक्षामध्ये राहतं. म्हणून बुद्धीचे चैतन्य होते, आणि बुद्धिरूप असणारं जे चैतन्य आहे, म्हणजे त्याला ज्ञान असं घेतलं तरी चालेल. आणि जे होतं म्हणजे त्यानेच ज्ञान होतं असताना ते त्याने ऐकले आळूमाळू, आणि अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या चैतन्याने किंवा त्या बुद्धिरूप ज्ञानाच्या चैतन्याने त्या ठिकाणी काय ऐकलं? आळूमाळू ऐकलं. आळूमाळू ऐकलं म्हणजे कसं? एकदम असा जोरात आवाज आला असं नाही, एकदम असा हळूच, किंचित, थोडक्यात, आणि असा आवाज त्याला त्या ठिकाणी येतो, आणि त्या ठिकाणी ते ऐकलं जात असतं. बरं, मग आता हे ऐकत असताना इथं त्रिपुटी नाही सांगायची, त्रिपुटी नाही, किंवा परापश्यंती, मध्यम वगैरे अशातले काही प्रकार सांगायचे नाही. तर ते काय म्हणतात? घोषाच्या कुंडी, आता जो नाद उत्पन्न होतो का नाही, तो पहिल्यांदा घोष रूपाने असतो, आणि घोषाचं काय त्या ठिकाणी कुंड त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं एक नाद उत्पन्न होतो का? तिथं अनेक प्रकारचे नाद उत्पन्न होत असतात. म्हणून म्हटले की घोषाच्या कुंडी, त्या घोषरूपी असणाऱ्या कुंडामध्येच नादचित्राची रूपडी, आणि अनेक प्रकारच्या नादांचे चित्र सांगितले. म्हणजे अनेक प्रकारचे नाद आपण चिची, चिंचिन, विणा, मृदंग, शंख, घंटा, मंदिरातला घंटा, बरंच ते भ्रमराचा, भुंग्यांचा, माशांचा गुणगुण गुणगुण आवाज, असे बरेच ते 9-10 नाद सांगितले. त्याच्यानंतर तो शेवटचा नाद सांगितला होता, तो मेघनाद त्याच्यामध्ये विचारात घेतला होता. मग ते ओंकाराचं वर्णन काही कुठं आलंच नाही. मग नक्की ओंकाराचं वर्णन आलं नाही, मग ओंकाराचा नाद येत नाही का? हे सगळे ओंकाराला धरूनच नाद सांगायचे माऊलींना. ओंकार हा वेगळा नाही सांगायचा. ओंकार हा जर वेगळा सांगितला तर हे नाद काय होतील? ओंकारापेक्षा वेगळे नाद होतील. आणि नियम काय केला की सगळे नाद कुठं उत्पन्न होत असतात?
नाद उत्पन्न होण्याला कारण कोण आहे? हा ओंकारच त्याला कारण आहे. म्हणून हे नाद ओंकाराला सोडून न सांगता, ओंकार स्वतंत्र न सांगता, हे सगळे नाद ओंकारामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून त्याने असं म्हटलं की घोषाच्या कुंडामध्ये नादचित्रांची रूपडी आणि अनेक प्रकारचे नाद आणि त्या नादाचे चित्र आता या ठिकाणी सांगितलं. चित्र शब्दाने काय घ्यायचे? त्याचे स्वरूप घ्यायचे. असे अनेक प्रकारचे पुष्कळ स्वरूपाचे ते नादांची स्वरूप, त्या स्वरूपाची रूपडी म्हणजे रूप. प्रणवाच्या मोडी रेख लिहायचे. आता सरळ मुद्दा आहे. प्रणवाच्या मोडी शब्दाने काय घ्यायचं? स्वरूप घ्यायचं. मोडी शब्दाने आकार घ्यायचा. मग हे सगळे नाद जे उत्पन्न होतात हे कसे? प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराच्या रूपाने त्या ठिकाणी काय आहे? रेख लिहायचे. रेख लिहायचे म्हणजे रेखाटले जातात ते नाद असतात की नाही, ते जसे रेखाटले जातात. रेखाटले नाही कळलं तर त्याचा अनुभव तर कळतो का नाही? म्हणजे हे सगळे नाद जे ऐकायला येत असतात त्याला, तर ते कसे ऐकायला येत असतात? प्रणवाच्या म्हणजे ओंकाराच्या रूपाने त्याला अनुभवाला त्या ठिकाणी येत असतात. म्हणजे हे लक्षात काय आलं की हे सगळे नाद स्वतंत्र न सांगता एका प्रणवामध्ये, एका ओंकारामध्येच त्याला त्या ठिकाणी काय होतात? अनुभवाला येत असतात. हे सांगायचं आपल्याला. म्हणून प्रणवाच्या मुळी रेखली अशी आणि त्या ओंकाराच्या रूपानेच हे सगळे नाद त्याला काय होतात? रेखली म्हणजे अनुभवाला त्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे. आता कुठं जरी पाठ ऐकला असेल कोणी महाराज, तर मग थोडंफार तुम्ही ऐकलं असेल तर ते थोडंफार सांगत जा, म्हणजे मग आपल्याला आणखीन त्याची संगती लागू शकते. पुढे पहा. हेची कल्पावे तरी जाणीजे, कल्पिते कैचे आणि जे, तरी नेनो काय गाजे ते ठाई. आता माऊली या ठिकाणी सांगतात ह्याची कल्पावे. आता याची कल्पना करावी. माऊली कल्पना सांगतात, बरोबर आहे की नाही? तरी जाणीजे, आणि याची कल्पना जर आपण करू शकलो असतो तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला जाणता आलं असतं. म्हणजे याच्या आधी काय सांगितले? आपल्याला कल्पना करायला सांगितली माऊलीने. मग ही कल्पना जर करायची असेल तर कल्पना करणारं कोण असतं? कारण ज्या कल्पनेने जे तयार झालेलं असतं ते त्याची कल्पना करतं. ते कल्पनेने कोण तयार झालेलं आहे? कल्पना अविद्या, तेने झाला जीव, असं म्हणतो की नाही? ही जीव म्हणजे कोण आहे? ही जीव म्हणजेच मन आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव. हे फक्त तुम्ही त्याला मन असं म्हणता, पण ते मन आहे का? तीच कल्पना आहे एक प्रकारची. तीच साक्षात मूर्तिमंत कल्पना आहे. आणि त्या कल्पनेमुळे काय झालेलं आहे? त्या कल्पनेमुळे वायामन हे नाव एरवी कल्पनाचे सावेव, जयाच्या संगे जीवदशा वस्तू, आणि त्या परमात्म वस्तूला काय जीवदशा हे नाव प्राप्त झालेले. म्हणून अशा पद्धतीनं ते कल्पना करू परमात्मा स्वरूप असणारं ते तत्व, आणि तेच काय झालेले? जीवरूपाने त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे माऊली म्हणतात परिकल्पिते कैचे आणि जे, आणि ते कल्पना करणारं मन आणायचं कुठून? कारण हे मन आता मन राहिलं का त्या ठिकाणी? मन आता मन राहिलेलं नाही. मन काय झालेले? मन आता परमात्मा स्वरूप झालेलं आहे. जसं म्हणतो की नाही, गोविंद गोविंद मना लागले या छंद. मग गोविंद ते काया. आता हे काया म्हणजे शरीरच गोविंद होतं का नाही? किंवा तुका म्हणे आळी नवे नुरेची वेगळी. ती आळी त्या भिंगुरटीचं चिंतन करता करता ती काय होते? ती आळीच त्या ठिकाणी त्या भिंगुरटीच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जाते. तसं किंवा राम म्हणता रामची व्हायजे, पदीबाई सुने पदवी घ्यायचे. राम म्हणता म्हणता रामच होऊन जातं. तसं आता हे मन हे काय झालेले? परमात्मा स्वरूप होऊन गेलेले. ऐक नाही, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि प्रवृत्ती ग्रास होणे कैसे? निवृत्तीशी आले. आता प्रवृत्ती संपली का नाही? आणि निवृत्ती म्हणजे काय? शून्य सारून या तेथे कोणतं काय राहिलं का त्या ठिकाणी? सुखे मी निजलो का? आता शून्य करून टाकलं सगळं. काही शिल्लक राहिलं का? काहीच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही. माऊलींचा तो असा अभंगच मोठा. त्याच्यामध्ये मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैशी निवृत्तीचे आले, यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले, हे एक साधन सांगितलं. किंवा त्या नवविध भक्ती सांगितलं त्याच्यामध्ये. अभंग जर काढता आला तर पहा त्याच्यामध्ये. असा हे टोटल 2 साधनं त्या ठिकाणी सांगितलेली. म्हणजे माऊलींचं सांगणं काय? तुम्ही या साधनाच्या माध्यमातून कुठं नवविध भक्ती सांगितली, त्या नवविध भक्तीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही रामरूप होऊ शकता. किंवा त्या ठिकाणी यम नियम प्राणायाम प्रत्याहार कैसे संपादिले, हे पण असं या अष्टांग अंगाच्या माध्यमातून हे मन रामरूप होतं. किंवा नवविध भक्तीच्या माध्यमातून मन हे रामविध त्या ठिकाणी होऊन जातं.
असा तो एक मोठा अभंग आहे, पण त्याच्यामध्ये 2च साधनं ह्या ठिकाणी माऊलीने सांगितलेली आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते मनच त्या ठिकाणी नाही. मग ह्याची कल्पावे तरी जाण्याची अशा प्रकारची कल्पना आपल्याला करता आली असते, जाणता आलं असतं. पण कल्पना करणारं परंतु कल्पी जे काही जाण्याचे आणि कल्पना करणारं जे मन त्या ठिकाणी आहे ते कुठून आणायचं? तरी नेनो काय गाजे ते ठाई. आणि मग त्या ठिकाणी म्हणता आलं असतं काय, ते ठाई त्या ठिकाणी काय गाजे, काय त्या ठिकाणी गर्जना होती, कोणत्या प्रकारचे आवाज येतात, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता आलं असतं. पण म्हणता काय येत नाही. आता मन त्या ठिकाणी राहत नाही. बरं, मन त्या ठिकाणी राहत नाही आणि मग तुम्ही तर म्हणता आम्हाला आळू माळू ऐकले, हळूच किंचित ऐकलं. मग हे आवाज आले कुठून? मोठी गंमत आहे का नाही? बरं, आता मन त्या ठिकाणी कल्पना करतं का? आपण साधनेमध्ये बसतो आणि साधना करून कधी कधी दुसऱ्याला वेड्यात पण काढतो. म्हणतो आपण मला असं ऐकायला आलं, मनाचं सांगतो का? कधी कधी म्हणतो मला असं ऐकायला आलं, मला तसं ऐकायला आलं. म्हणजे समोरच्याला खुश करण्याकरता आपण कधी कधी सांगतो की नाही? कधी कधी सांगतो. पण हा योगी, हा धारणा करणारा योगी असं सांगेल का त्या ठिकाणी? असं हा सांगू शकत नाही, कारण याचं मन त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून मोठी शंका निर्माण होते. तर आता अर्जुनाने शंका करण्याच्या ऐवजी भगवंतच म्हणतात, विसरून गेलो अर्जुना. हे अर्जुना, खरं सांगायचं आहे तुला तर ते मी सांगितलंच नाही. म्हणजे मी ते सांगता सांगता काय गेलो, विसरून या ठिकाणी गेलो. काय गेलो विसरून? जव नाशू नाही पवना. आता गंमत अशी होती, हे सगळे शब्द ऐकायला आले आणि हे सगळे शब्द ऐकायला आल्याच्या नंतर तिथं काय शब्द तयार झाला? कारण काय होतं तिथं, हृदयरूपी आकाश होतं ना. मग आकाश त्या पंचीकरण जर कोणी पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये शब्द हा कशाचा गुण आहे? शब्द हा आकाशाचा गुण नाही का? शब्द हा आकाशाचा गुण आहे. आणि त्याला वाहणारा कोण असतो? त्याला प्राण वायू तो वाहून घेऊन जातो की नाही? म्हणजे शब्द आकाशामध्ये उमटतो का नाही? जसं आपण विचारसागरामध्ये पण पाहिलं की त्या दरी खाली गेल्याच्या नंतर किंवा उंच कड्यावर गेल्याच्या नंतर आपला आवाज आपल्याला प्रतिरूप ध्वनी त्याचा ऐकायला येतो ना. मग तो ऐकायला येतो, पण तो शब्द आकाशात निर्माण होतो. पण निर्माण झाल्याच्या नंतर त्याला नेण्याचं आणण्याचं काम कोण करतो? तो वायू असतो ना त्या ठिकाणी. बरं, आता ह्या ठिकाणी शब्द तयार होतो आकाशामध्ये. आता जशी आपण खालीून आरोळी दिली का त्याचा प्रतिध्वनी रूपाने आपल्याला ऐकायला येत असतो. इथं आता आरोळी द्यायची का? कारण इथं आरोळी द्यायला कोणी गरज नाही. कारण इथं जे नाद उत्पन्न होतात हे नाद कोणते? हे आत नाद आहे का अनात नाद आहे? हे मुळातच अनात नाद आहे. हे आपल्या आपच तयार होतात आहे का नाही? याला कोणी तयार केलेलं आहे का? याला तयार केलेलं आहे. म्हणजे शब्द अनाहत आहे त्या ठिकाणी आणि तो उत्पन्न होतो आणि तिथं आकाश पण आहे आणि तो वायू पण आहे. मग नेणे आण्याचं काम करतं का नाही? सगळं होतं का नाही त्या ठिकाणी? आणि ऐकतं कोण? मन का? मन ऐकायला आहे का त्या ठिकाणी? कारण मनच आता रामरूप झालेलं आहे. मग बुद्धीचे चैतन्य ते ज्ञान, ते वृत्तिरूप ज्ञान त्या ठिकाणी ऐकायला आहे ना, त्याने त्याला जाणता येतं. मग मनाची आवश्यकता आहे का? म्हणजे मनाची आवश्यकता नाही. मग मन नसलं तरी त्या ठिकाणी ते जाणता येतं, हे माऊलींना सांगायचे. नाही तर मग अर्जुनाला परत शंका येऊ शकते आणि शंका आली का परत पुढं विचार वाढू शकतो. म्हणजे भगवंतच या ठिकाणी स्वतः बोलतात. म्हणजे ह्या ओव्या ज्ञानोबऱ्या आपल्या विचाराने भगवंताच्या मुखामध्ये घालून म्हणून लागतात की विसरून गेलो अर्जुना, तुला खरं सांगू का? जे सांगायचं ते विसरून गेलो. काय बाबा? जव नाशू नाही पवना. अरे, जोपर्यंत पवन म्हणजे वायू त्याचा जोपर्यंत नाश होत नाही तर वाचा अति गगना घुमो लागे. तोपर्यंत वाचा म्हणजे ती वाणी म्हणजे ते शब्दच घ्या. आती म्हणजे आहे, गगना आकाशामध्ये. कोणता आकाश? हृदयरूपी आकाश. कारण वरचं अजून मृदनी आकाशामध्ये काय ते गेलेलं नाही. खाली हृदयरूपी आकाशामध्ये काय म्हणून घुमे, अशा प्रकारचे ते सगळे नाद त्या ठिकाणी काय घुमू लागतात. आणि एक एक नाद म्हणजे ते आता जसं आपण पाहतो की नाही, एखादी गाडी तिकडून लांबून येते, तिच्यावरती काही माईक वगैरे काहीतरी असतं. ते सुरुवातीला आपल्याला थोडा आपण म्हणतो कुठंतरी आवाज येतो आणि ती गाडी जशी आपल्या घराच्या जवळ येते मग आवाज मोठमोठा वाढत चालतो. तसे हे सुरुवातीला काही नाद असतात, हे थोडे करता हे नाद पण वाढतात त्याच्यामध्ये. मग शेवटचा जो नाद असतो तो आकाशामध्ये विजांचा कडकडाट कसा व्हावा त्या ठिकाणी जसा नाद होतो तसा या ठिकाणी नाद होत असतो. माऊली पुढे म्हणतात की तव वाचा अति गगना घुमू लागे. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी शब्द आहे आणि जोपर्यंत ते गगन आहे तर शब्द गगनामध्ये त्या ठिकाणी आहे तोपर्यंत ते घुमू लागतात. मग तया अनाहाताचे मेघे आकाश दुमदुमू लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहजे फिटे.
तया अनाहाताचे मेघे. आता माऊली म्हणतात, आता ते नाद आहेत कोणते? अनाहात आहे का नाही, आणि त्या अनाहाताचे मेघे म्हणजे अनाहात नादापैकी 10वा मेघ संज्ञक नाद आहे का नाही. म्हणजे संज्ञक म्हणजे इथं काय दिले, संज्ञा म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं ज्ञान होण्याकरता केलेली संज्ञा, ओळख आहे का नाही. इथं फक्त एक ओळख करून दिलेली मग तो कोणता नाद आहे, तो 10वा नाद त्या ठिकाणी सांगितलेला आहे, मेघनाद. बरं, मग अनाहात रूपी मेघ असणारा नाद, आणि आकाश दुमदुमू लागे, आणि आकाशामध्ये तो काय करू लागतो, दुमदुमू लागतो. दुमदुम लागतो म्हणजे जसं आकाशामध्ये त्या नाही जाऊ द्या असू द्या, मला वाटतं पहिला आद्य आपण पाहिला त्याच्यामध्ये काय आहे, ते नाद उमटू लागले आणि ते भयंकर नाद झाले. भयंकर म्हणण्यापेक्षा आता मगाचा श्लोक काय म्हटलं होतं, ततशंकाचे भैरीचे परवानक गोमुख सहसाहेब्या बेहानंत शब्द असतो मूल भवत आहे का नाही. तर शब्द म्हणजे त्याचा आवाज मूल भवत म्हणजे आकाश आणि पृथ्वी हे काय झाले, एक झाल्यासारखी आहे का नाही, किंवा दुबंगल्यासारखी अशी अवस्था त्या ठिकाणी झाली का नाही. बस तीच अवस्था या ठिकाणी काय होऊ लागली. पण आता इथं होऊ लागली, पण याचा अनुभव कोणाला, फक्त त्या असणाऱ्या साधकालाच त्या ठिकाणी होत असतो. म्हणून ते आकाश गडगड गडगड गडगड, आणि त्या देवांचे सुद्धा तिथं किती धावपळ झाली होती त्या ठिकाणी. भयंकर क्रोतांत भी म्हणजे काळ सुद्धा तिथं घाबरू लागला होता. कोणाच्या आवाजाने, त्या नकुळ सहदेवाच्या शंकाच्या आवाजानेच काळ सुद्धा घाबरू लागला होता. कृतांतनेने अंग आणि नाही असंच त्याला त्या म्हणजे तो अंग धरीनं तिथं म्हणजे तो थांबेना अशी त्याची अवस्था झाली होती. आणि देवा मोकळवादी झाली, ही सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, सृष्टी गेली, आता काही संपलं नाही, देवा मोकळवादी झाली, आता देवाला काही शिल्लक राहिलेलं नाही, एकच टाळी पिटली, अशा प्रकारची एकच ओरड त्या ठिकाणी झाली. तसं या ठिकाणी सुद्धा इतका भयंकर त्या ठिकाणी आकाशाचा नाद, आकाशामध्ये तो नाद होत असतो. हा नाद का करायचा, कारण ह्या नादाशिवाय वरचा नाद होऊ शकत नाही. म्हणून हा नाद त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी ऊर्ध्वमुख आळविला सोहम शब्दाचा नाद, म्हणजे मग इथं आपल्याला लक्षात येऊ शकतं का, हे असे अभंग येतात आणि हे ऊर्ध्वमुखी म्हणजे वरती करून म्हणजे कुठं, वरती जे ब्रह्मरंध्र आहे ते ब्रह्मरंध्राचं दार उघडायचं ना आपल्याला, कारण ते जोपर्यंत दार उघडत नाही तोपर्यंत जीव शिवाचा ऐक्य होऊ शकत नाही. मग हा जीवच राहतो आणि तो परमात्माच राहतो. म्हणून त्या दोघांना काय करायचं, एक करायचं. आणि ही कुंडलिनी आपल्याला काय करते, इथं ही कुंडलिनी आपल्याला सहाय्यकारी करते, आणि सहाय्य करून त्या ठिकाणी आकाशामध्ये ते नाद उत्पन्न होतात, आणि ते नाद उत्पन्न झाले का त्याचा भयंकर असा आवाज होतो, आणि त्या आवाजाने वरचं जे आकाश आहे त्याला मृद्नी आकाश असं म्हटलं जातं. मग त्या आकाशाचं त्या ठिकाणी असणारं द्वार, त्याची खिडकी ती पण छोटीशी असते, कारण सुषुम्ना तिथं जाते ना, ती पण छोट्याच्या आकाराची असते, तिथून ते दार उघडतं आणि त्या दारातून काय होतं, त्यांना वरच्या आकाशामध्ये प्रवेश होतो. तर पुढे पहा, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहजी फिटे, आणि अशा प्रकारचा नादाने त्या ठिकाणी काय होतं, ब्रह्मस्थानीचे म्हणजे ब्रह्मरंध्र असणारं वरचं जे स्थान सांगितलेलं आहे, तिथं ते बेगे म्हणजे ती खिडकी किंवा ते दार सहज फिटे, आणि सहजच त्या ठिकाणी ते दार त्या ठिकाणी उघडलं जातं. ऐके आता अर्जुन ऐक, पुढची आता परिस्थिती, आता तिथं काय असेल बरं, आता इथं सगळं अनाथ चक्राचं सांगितलं, इथं सगळं वर्णन करून सांगितलं, तसं तिथलं एक सांगायचं. तर तिथं माऊली सांगतात, कमळ गर्भा आकारे, आता तिथं जर प्रवेश झाला तर ते कमळ गर्भा आकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे होऊन असे जे, आता त्या असणाऱ्या आकाशामध्ये प्रवेश झाला, तिथं खिडकी उघडली, या दोघांनी तिथं प्रवेश केला, म्हणजे ही कुंडलिनी त्याला तिथपर्यंत घेऊन गेली. आता ही कुंडलिनी तिथपर्यंत घेऊन गेली म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय, हे वृत्तीरूप चैतन्य तिथं आहेच ना, तिथं आहेच आहे त्या ठिकाणी, पण ही या कुंडलिनी बरोबर ती वृत्ती काय तिथं प्रवेश करत असते, तसा त्याला अनुभव येतो. मग म्हणले कमळ गर्भ आकार आहे, आता त्या ठिकाणी त्याचा आकार सांगितलेला आहे, पण कसा आकार सांगितलेला आहे, कमळ पाहिलं का नाही, कमळ गर्भा आहे का नाही, कमळातला गर्भ म्हणजे ते आतमध्ये काय त्याची ती पोकळी वगैरे जे सांगितले का नाही, ती पोकळी वगैरे सांगायचं, म्हणजे ते कमळ गर्भा म्हणजे कमळाच्या आकारासारखी ती एक काय पोकळी, म्हणजे ते पण एक आकाश त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं. इथं कमळच का सांगितलं, बाकीचं का सांगितलं नाही, त्याला आपण काय म्हणतो सहस्रार म्हटलं जातं ना, म्हणजे त्याला किती हजारो पाकळ्या आहे त्या ठिकाणी, असं हजारो पाकळ्यांचं असणारं ते छोटंसं असं आकाश आहे, म्हणजे ती पोकळी त्या ठिकाणी, आणि त्या पोकळीमध्ये त्या ठिकाणी काय होतं प्रवेश होतं.
जे मध आकाश दुसरं आणि ते दुसरं मध आकाशासारखंच आहे. म्हणजे हे पण आकाश आहे आणि ते पण आकाश आहे. जसे आपण आकाशाचे प्रकार पाहतोय की नाही. आता हे कमळ गर्भ आकार आहे, हे शुद्ध आहे आणि मध आहे ते अशुद्ध आहे. म्हणजे हे जीवरूपाने आणि ते शिवरूपाने असं दोन अर्थ त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे हा जीवरूपाने आणि कमळ गर्भामध्ये जातो तेव्हा तो सुद्धा काय होतो, शिवस्वरूपच त्या ठिकाणी होत असतं. म्हणून इथं काय लक्षात घ्यायचं की जे म्हणजे कसं आहे ते मध आकार आहे दुसरे, म्हणजे मध आकाशासारखंच, म्हणजे खालचं जसं आकाश आहे जसं घाटात असणारा आकाश आणि महाआकाश याच्यामध्ये काय फरक आहे का? याच्यामध्ये काही फरक नाही. फक्त काय त्या उपाधी त्याला त्या ठिकाणी लागलेल्या असतात. जसं आपण मला असं वाटतं विचारसागर सांगत असताना त्या पूर्व पक्षाने एक शंका केली होती. तुम्हाला आठवत असेल तर पहा. त्यांनी शंका अशी केली होती का तो म्हणत होता की तुम्ही उपाशी उपासक भाव का ठेवता? तुम्ही बुद्धिरूपी वृक्षावरती दोन पक्षी का सांगता? आणि अजून एक काहीतरी उदाहरण दिलं होतं. ओंकार महाराज नाही ना, जाऊ दे नसू दे. तर त्याच्यामध्ये त्यांना माहिती, त्यांनी पाठ सांगितला ना, त्यांना माहिती. तर 3 प्रश्न त्याने केले होते. मग त्या तीनही प्रश्नाचं समाधान करण्याकरता त्या श्रीगुरूने काय केले, चैतन्याचे 4 प्रकार त्या ठिकाणी केले. कोणकोणते चैतन्याचे 4 प्रकार केले त्यांनी? त्याने कुटस्थ चैतन्य सांगितलं, जीव चैतन्य सांगितलं, ईश्वर चैतन्य सांगितलं आणि व्यापक असणारे चैतन्य त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्म चैतन्य असं सांगितलं. मग एकच चैतन्य पण ते चैतन्याचे किती केले? 4 प्रकार केले. पण ते 4 प्रकार त्याला एका कळणार नाही. म्हणून त्याला एक दृष्टांत केला. त्याने काय केले, आकाशाचे 4 प्रकार केले. कोणते कोणते आकाशाचे 4 प्रकार केले? त्याने घटाकाश केला म्हणजे कुटस्थ रूपाने, त्याने जल आकाश केला ते जीव रूपाने केलं, त्याने मेघ आकाश केला ते ईश्वर रूपाने केलं आणि त्याने महाआकाश सांगितलं ते ब्रह्म रूपाने सांगितलं. म्हणजे हे आकाशाचे किती केले? 4 प्रकार त्या ठिकाणी केले. आता तो विचार आपल्या लक्षात घ्यायचा नाही. पण आकाश एकच आहे का नाही? आकाश एकच आहे आणि त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं, सगळ्यात व्यापक असतं ते महाआकाश. आता हे सगळे आकाशला कसे लक्षात येतं, पण महाआकाश आपण पाहत असताना त्याला कोणत्या अर्थाने पाहतो? हे जे व्यापक असणारे पोकळे का नाही त्याला आपण काय म्हणतो? महाआकाश. पण ते शास्त्रकारांचं म्हणणं तसं नाही. ते महाआकाश कशाला म्हणतात? ते असं म्हणतात की लाकूड जे असतं त्या लाकडामध्ये खिळा ठोकला की खिळा जिथं जाण्याला थोडी पोकळी असते की नाही त्यालाच महाआकाश असं म्हणायचं. त्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण देऊन सांगितलं. त्याने असं म्हटलं की पहार असते आणि ती पहार पुढच्या टोकाला आपण गरम करतो, पण पुढच्या टोकाला गरम केलेल्या पहारीची ऊर्जा मागच्या टोकाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवाला येते. म्हणजे पुढच्या टोकाची ऊर्जा मागच्या टोकाला येत असेल तर एवढी छोटीशी का होईना पोकळी त्या पहारीमध्ये आहे का नाही? मग इतकी छोटीशी न दिसणारी पोकळी जिला फक्त आपल्याला अंदाज लावता येतो अशी असणारी पोकळी त्याला सुद्धा त्या ठिकाणी महाआकाश असं म्हटलं जातं. तसं इथं सुद्धा पोकळी, पण ही पोकळी कशी आहे? एकदम छोटीशी, एकदम सूक्ष्म रूपाने असते. मग तिला काय म्हणलं जातं? कमळगर्भ आहे का नाही? आणि कमळ म्हणण्याचं तात्पर्य ते मुक्त असतं कमळ. पाण्यामध्ये जसं कमळ असतं की नाही, ते पद्म पत्र मीमांबासा ते पाण्याने कधी भिजलं जातं का? ते कधीच भिजलं जात नाही. तसं हे चैतन्य कधी भिजलं जातं का? याच्या ठिकाणी कोणता दोष आहे का? याच्या ठिकाणी कोणता दोष नाही असं माऊलीला सांगायचं आहे. म्हणून जेथ चैतन्य आधांतुरे होणे असे आणि त्या ठिकाणी चैतन्य त्या ठिकाणी कसं आहे? आधातुरे होणे असे जे, किंवा इथं काय दिले अर्धातुरे असं पण म्हटलेले पाडवे सांगत असताना अशा प्रकारे. किंवा इथं बघा अतृप्त आधाशी आदांतरी अर्धे भोजन करून अतृप्त आदाशी, म्हणजे ह्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते कसे अतृप्त आहे. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी आता आपण म्हणतो का नाही जेवण जर चांगलं झालं असेल तर मनुष्याला त्या ठिकाणी ढेकर येतो का नाही? मग ढेकर जर दिला की काय म्हणतो आपण? तो तृप्त झाला. ढेकरे जेवण दिसे साच नाहीतरी काचे कुंथा कुंती हेही बोल तेही बोल कोरडे फुलं रुचीवन आहे का नाही? किंवा ढेकराच्या काहीतरी असंच एक अभंग आहे त्याच्यामध्ये असा तुकोऱ्या म्हणतात, ढेकराच्या जेवणी असं काहीतरी म्हटलं. नाहीतरी म्हणजे ढेकर जर दिला तरच त्या ठिकाणी तुम्हाला तृप्ती किंवा टवटवी अशी त्या ठिकाणी येते. आणि जर त्या ठिकाणी जेवण झालं नसेल आणि चांगला ढेकर आला नसेल तर ते म्ल्यान शब्द त्या ठिकाणी वापरला. आता तो शब्द मला आठवत नाही. ढेकराच्या काहीतरी न पावेला पुष्टी अंगवरी पुष्टी मडी न दावी असं काहीतरी एक शब्द आहे, तो आता आठवत नाही. असू दे चला. आता लक्षात काय घ्यायचं
की जेथ चैतन्य आधांतुरे होणे असे, म्हणजे त्या ठिकाणी चैतन्य आहे पण ते कसे अतृप्त असणारे चैतन्य, असा सरळ अर्थ घ्यायचा. म्हणजे त्या ठिकाणी तृप्त का नाही, म्हणजे त्याला अजून काहीतरी आवश्यकता आहे, म्हणजे त्याला अजून काहीतरी अपेक्षित होतं म्हणून ते न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी तृप्त पण पूर्ण तृप्त नाही, अतृप्त आहे, म्हणजे त्या ठिकाणी अजून एकरूपता झालेली नाही. जसं आपण शिवशक्ती समावेशन पाहतो की नाही, माऊली सांगतात की नाही आपला अनुभव, त्यावेळेस ते शिवशक्तीचं समावेशन, हे इकडचे एक हात आणि इकडचे एक हात, हे दोन हात वेगळे, म्हणजे एका हाताने एखादी गोष्ट करायची तर जड गोष्ट आपल्याला उचलायची तर उचलता येईल का, नाही उचलता ना. पण दोन हात जर त्या ठिकाणी लावलं तर आपल्याला बरंच बळ आल्यासारखं वाटतं की नाही, बरंच बळ आल्यासारखं होतं. मग आता एका हाताला जर मोकळं ठेवलं तर तो अतृप्त असू शकतो, पण दोन्ही एक झाले तर ते तृप्त होऊ शकतात. म्हणजेच अशा पद्धतीनं ते चैतन्य आहे पण चैतन्याला असणारी शक्ती त्या ठिकाणी नसल्यामुळं ते कसं आहे, अतृप्त आहे त्या ठिकाणी. आणि ही जेव्हा तिथं जाते की नाही तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय करते, तृप्त करते. आणि जेव्हा त्या ठिकाणी ते असणारे चैतन्य तृप्त होतं तेव्हा साधकाच्या जीवनामध्ये काय, त्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं, मग त्याला बाकीच्या गोष्टीची आवश्यकता पडत नाही. ते पुढे बघू आपण आता सर्व गोष्टी. म्हणून जेथ चैतन्य आधांतरे होणी असे जे, अशा प्रकारे अतृप्त त्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगली. आता त्या ठिकाणी काय, हृदयाच्या परिवारी, आता ही असणारी कुंडलिनी शक्ती ही कुठं होती, हृदयाच्या परिवारी म्हणजे हृदयरूपी असणाऱ्या घरात म्हणजे जसं आपल्याला ते माझघर सांगितलं जातं की नाही, तर ती कुठं होती, हृदयरूपी परिवारी म्हणजे हृदयरूपी त्या जागेमध्ये किंवा त्या घरामध्ये किंवा त्या घरामध्ये असणारी ही कुंडलिनी होती. आणि ती वरती कशी काय गेली, दार उघडलं म्हणून वरती गेली. तोपर्यंत ती वरती गेली होती का, तोपर्यंत वरती गेलेली नव्हती. म्हणून त्या असणाऱ्या हृदयरूपी घरामध्ये असणारी कुंडलिनी ती कशी, परमेश्वरी कुंडलिनी परमेश्वरी, ती असणारी कुंडलिनी कोण होती, परमेश्वरी का म्हणायचं तिला, कारण त्याची ती कोण आहे, त्याची ती शक्ती आहे ना, त्याची ती कोण आहे, शक्ती. मग जसं आपण पाहतो की नाही, एखादा वकील असेल तर गमतीनं काय म्हणता, वकीलदारीन, किंवा एखादा डॉक्टर असेल तर त्याच्या बाईला काय म्हणता, डॉक्टरीन असं म्हणता ना. ती काही असते असं नाही, फक्त म्हणायची सवय लागलेली आपल्याला, आहे का नाही. तो पाटील असला की ही पाटलीन असं म्हणतो की नाही आपण, तसं तो कोण आहे, तो परमेश्वर आहे. मग ही कोण असणार, ही त्याची परमेश्वर आहे त्या ठिकाणी. आणि ही कुठं होती, त्याच्यापासून बाजूला होती, आहे का नाही. म्हणून तो असा अतृप्त होता, उपाशी होता. का बरं उपाशी होता, ती तिच्या जवळ नव्हती, पण आता त्याच्याजवळ ती चाललेली, बरोबर की नाही. मग पुढं माऊली म्हणतात कुंडलिनी या परमेश्वरी, आणि अशा असणारी हृदयरूपी घरामध्ये राहणारी ती कुंडलिनी ती कुठं खालीच राहत होती, पण त्या साधकाने त्याला वर नेऊन घातलेलं होतं. म्हणून हृदयरूपी परिवारी आणि हृदयरूपी असणाऱ्या घरात असणारी कुंडलिनी परमेश्वरी आणि त्या असणारी कुंडलिनी शक्ती परमेश्वरी देवी तेजाची शिदोरी विनियोगली. वरच्या ओळीत आहेत ना, ती कुंडलिनी जगदंबा. हा, तिला बरीच नाव आलेली. आता तिला जगदंबा नाव आलेले, तिला परमेश्वरी नाव आलेले, तिला करंडी नाव आलेले, तिला बाळी सुद्धा नाव आलेली, तिला अनेक नाव येतात. तसं ते आकार बदलतात का नाही, उपाध्या बदलतात की नाही, तसं त्याला नावं वेगवेगळे होतात. एकच स्त्री असते पण एका स्त्रीला नावं वेगवेगळी येत असतात. तसं या ठिकाणी आता तिला परमेश्वरी असं म्हटलं जातं, तिला माहेश्वरी पण म्हटलं जातं. हा महेश झाला का ती माहेश्वरी होईल, हा परमेश्वर झाला का ती परमेश्वरी होईल, ऐक नाही. हा पाटील झाला का ती पाटलीन होईल, असं होतच राहतं त्या ठिकाणी. म्हणून असो तेजाची शिदोरी विनियोगली, आणि अशा पद्धतीनं विनियोगली 25 नंबर अर्पण केली, दिली, देऊन टाकली, आहे का नाही. काय देऊन टाकली, शिदोरी म्हणजे ती भाकरी न्याहारी वगैरे. तो न्याहारी शब्द इथं डॉक्टर बाबांनी दिला. मग न्याहारी शब्द म्हणण्याचं तात्पर्य काय, न्याहारी कधी नेतो आपण, भूक लागली की न्याहारी घेऊन जावं लागते. तसे तुकुबराय होते की नव्हते भंडारा डोंगरावरती, आणि बरेच दिवस, आता किती दिवस भुके होते, मग ते न्याहारीच घेऊन चालली होती, आहे का नाही. तशी ही न्याहारी घेऊन चाललेली, आणि कुठून चाललेली, ती जशी आवली खालून चालली होती तशी ही पण खालून चाललेली, कुठं, तिथं भंडारा डोंगरावरती न्याहारी देण्याकरता. तसं
ही न्याहारी घेऊन चालली, पण ही कोणती न्याहारी? ही तेजाची न्याहारी, ही तेजरूपी न्याहारी. आता ही तेजाचीच न्याहारी का द्यावं लागते? प्रत्येकाचं जेवण जे असतं ते एक ठरलेलं असतं का नाही, त्याला काहीतरी एखादी वस्तू फारच आवडत असते. मग जी वस्तू ते ताटामध्ये वाढलेली, ताटात जेव्हा वस्तू वाढतो की नाही, आपण पदार्थ वाढत असता आपण काय करतो, जास्त जे खाल्लं जातं तेच वाढलं जातं ना, नको ते जास्त वाढलं जात नाही. तसं याला जास्त काय आवडतं, याला तेज जास्त आवडतं. याला तेज का आवडतं बरं? कारण मुळात हा कोण आहे? हा मुळातच परमात्मा कसा आहे, तेज रूपाने आहे, दिव्य रूपाने आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. जसं मग हा कसा आहे, दिव्य आणि तेज असणार परमात्मा आहे. मग याला काय द्यावं लागेल खायला? याला तेज द्यावा लागेल ना त्या ठिकाणी खायला. म्हणून तेजाची शिदोरी विनियोगली, अशा पद्धतीने ती तेजरूपी असणारी शिदोरी न्याहारी त्या ठिकाणी तिनं काय केलेली, त्याला वाढलेली आहे, दिलेली आहे. बरं, मग ती देऊन टाकली. पण मग दिल्याच्या नंतर पुढे माऊली म्हणतात, बुद्धीचेने शाके हात बोने निके तेथ द्वैत न देखे तैसे केले. आता ते अर्पण केल्याच्या नंतर पुढे पा बुद्धीचे न शाखे. आता त्याच्यामध्ये त्याने वाढले काय त्या शक्तीनं, तेज तर त्याला दिलंच. आता ते त्याचं तेज आहे, तो तेज त्याला खायला काही वेळ लागणार नाही, कारण आवडीचं असतं ते लगेच संपून जातं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही? ते संपून गेलं समजा. बरं ठीक आहे. मग पुढं बुद्धीचेने शाके. आता आता त्याला परत पाहिजे पुढं अजून काहीतरी खायला. मग अजून काय द्यायचं खायला? तर मग ती लगेच त्या ठिकाणी काय करते, आता तिच्याजवळ त्या ठिकाणी काय होतं देण्याकरता, ती बुद्धी होती ना, कारण बुद्धीचं चैतन्य, बुद्धिरूप वृत्ती त्या ठिकाणी होते का नाही. मग आता आपल्याकडे घरामध्ये जे असतं ते आपण पटपट पटपट करून देतो, बरोबर आहे की नाही. पण त्याच्यात मोजक्या वस्तू आपल्या लक्षात येतात. हे संपलं का हे देऊ शकतो, हे संपलं का हे देऊ शकतो, असं ठरलेलं असतं की नाही. आता तिच्याकडं महत्त्वाचं काय होतं, ती परमेश्वरी होती. जसं त्याच्या ठिकाणी तेज आहे, तसं हिच्या ठिकाणी तेज नाही का. आणि साधकाच्या शरीरामध्ये किती बदल झाले बघितलं का ना, त्याचे डोळे वगैरे सगळे पाहिले, त्याच्या हाताचे नख वगैरे पाहिलं, हिचे ते केस. महाराज, हम्म, तुम्ही पंचमहाभूत सांगितली समजा. पहिलं हम्म, आपण पृथ्वी आणि आप, हम्म. ते कमी झालं ना. आता हे तेज, हा, बरोबर ना? तेच 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 घेऊन गेले होते ना. कारण हा, पृथ्वी आणि आप ते संपून टाकलं होतं ना. पण ते संपून टाकलं आता तेज. तेच तिच्या, हा बरोबर, तेच तिच्या बरोबर राहिलंच, शिल्लक होतं. म्हणून तिनं ते तेज होतं, ते तेज पण त्याला काय केलं, देऊन टाकलं, आणि त्याने ते खाऊन देऊन टाकलं. टाकलं. खाऊन टाकल्याच्या नंतर आता परत त्याला भूक लागली ना, कारण मुळात तो कसं सांगितलंय, अतृप्त सांगितलं ना, आदांतुरे अतृप्त असणार आहे त्या ठिकाणी, म्हणून ते संपून गेलं. मग आता बुद्धीचे नाही शाखे, म्हणजे शाक म्हणजे भाजी, आपण म्हणतो ना शाकभाजी तसं माऊलीने इथं शाकभाजी सांगायची, पण कोणती शाकभाजी? बुद्धीची असणारी शाकभाजी या ठिकाणी सांगायची आहे. मग बुद्धीचेने शाखे आणि बुद्धीची भाजी, आणि त्याला त्या ठिकाणी काय आहे, हात बोने निके. आता त्या ठिकाणी ताटं वगैरे काही नाही, ताटात घ्यायचं नाही, कारण ताट कुठून आणणार आहे, कारण ताटं वगैरे त्यांच्या ठिकाणी अजिबात नसतात. हात बोने म्हणजे काय, हिनं हातात द्यायचं आणि त्याने हातात घ्यायचं, हात बोने आहे का नाही. म्हणजे ताटात वगैरे काही द्यायचं कारण नाही. कारण पूर्वी आता ते जैन मुनी वगैरे पाहतो की नाही आपण, ते जैन मुनी असतात ना, ते हातातच घेतात. म्हणजे ते कोण आहे, करपात्रे, किंवा आपल्याकडे करपात्रे महाराज होऊन गेलेत, बरोबर आहे की नाही. करपात्रे महाराज ते काय, हातात जेवढं आलं तेवढंच त्या ठिकाणी खायचं, हात धुवून टाकायचे. म्हणजे परत आपलं कसं होतं, ताटात घ्यायचं, उरलं सुरलं का पिशवी घालून ठेवायचं तसं आहे का इथं? इथं तसं नाही. जेवढं काही आहे, जसा पक्षी चोचीत घेतो, घेतल्या सरशी खातो, हात बोने आहे का नाही, घेतल्या सरशी हातोहात खाऊन टाकायचं, मागं काही शिल्लक ठेवायचं नाही. येणं त्याला भाजी वाढली का याने काय करायचे, हात बोने हातात घ्यायची, ते हाय तशी खाऊन टाकायची, हात बरं धुवून चाकचक करून टाकायचे. म्हणून हात बोने निके, निके म्हणजे चांगल्या प्रकारचं, अशा प्रकारचं जेवण दिलं. मग त्याचा परिणाम काय होतो, द्वैत तेथ न दिस द्वैत तेथे न देखे तैसे केले. आणि मग अशा प्रकारचं ते असणारं जेवण ग्रहण केल्याच्या नंतर मग काय झालं, द्वैत तेथे न देखे, जसं आता चांगला पोटभर मनुष्य जेवला, आणि त्याला म्हणलं आता परत जेवता का, म्हणजे ताटावरून हात धुतलाय, चांगला ढेकर दिलाय, आणि ढेकर दिल्याच्या नंतर उठले आणि जरा बाजूला येऊन बसले, त्यांना हात धरला आणि चला आता जेवायला. ते म्हणतील का जेवायचं? आता चांगला ढेकर दिला आहे का नाही, पर गळ्यापर्यंत आलेला आहे, आणि आता म्हणे चला जेवायला. त्याला किती म्हणलं तर तो जेवल का?
तो जेवत नाही. तसं ह्या ठिकाणी अशी भाजी त्याला खाऊ घातली. अशी भाजी खाऊ घातल्याच्या नंतर इतका तृप्त झालेला आहे त्या ठिकाणी की आता परत हे द्वैत नावाचं शिल्लक आहे नाही, जे शिल्लक राहतं का नाही, दुजेपणा, वेगळेपणा, दुजे खंडे तरी अवघा उरला तो हारी. म्हणजे अशा प्रकारचं द्वैत, दुजे जवजव घडे तो संसार भय जोडे, आहे का नाही. म्हणजे अशा पद्धतीचा हा संसाराचं भय, हे द्वैत त्या ठिकाणी शिल्लक राहील का? अजिबात शिल्लक राहत नाही. म्हणून त्याने म्हटलं द्वैत तेथे न देखे तैसे केले. तशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं द्वैत शिल्लक राहणार नाही असं त्या ठिकाणी केलं गेलं. बरं, पुढं माऊली म्हणतात, निज कांता हरविली मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैशी गमली म्हणावी पा. आता माऊली त्या ठिकाणी सांगतात निज कांता हरविली म्हणजे ती कशी आहे? निज म्हणजे मूळ आणि कांत म्हणजे तेजरूप, बरोबर आहे की नाही. ती शक्ती कशी होती? ती निज कांत होती ना, चांगले तेजरूप होती. ते तिच्या तेजाचा परिणाम आपण आताच सांगून झाला. अशा प्रकारचे ते काय हरविली, ती सुद्धा तिचं हरवून जातं, निघून जातं, काही शिल्लक राहत नाही. विसरले कुळ आपला विचार, पती भावे धीर घर स्वय. जसे त्या गोपिका किंवा त्या विरहणी विरहाच्या रूपाने काय काय विसरून गेले? पती भावे धीर घर आचार सगळं विसरून गेल्या. तसं हिचं काय, ही कसलं हारून गेले? हरीने माझे हरले चित्त कामवित, हे सगळं जसं तिचं होतं की नाही, तसं हिचं निज कांती हरविली. हिचं सगळं त्या ठिकाणी काय हरून जातं, काही शिल्लक राहत नाही. मग प्राणूची केवळ झाली आणि नंतर काय होती? केवळ प्राण, फक्त वायू, अशा वायूच्या रूपाने त्या ठिकाणी ती राहत असते. ती वेळी कैशी गमली म्हणावी पा. आणि त्यावेळेस ती कशी दिसत असेल बरं? गमली म्हणजे दिसते, गमली म्हणजे भासते, भासते शब्द घ्या. त्यावेळेस ती कशी दिसत असेल माऊली म्हणतात. तर माऊली पुढे सांगतात, होका जे पवनाची पुतळी पांघुरले होते सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. आता माऊली काय म्हणतात? होका ज्याप्रमाणे जणू काय पवनाची पुतळी, पवनाची, आता आपण जसं आपण इथं शब्दाची वाङ्मयीन मूर्ती सांगतो, इथं मूर्ती सांगता येईल का नाही, ही शब्दाची कुठेतरी आकार लागलेली मूर्ती आहे. जशी मैयाची परिक्रमा करता असताना ती बाटलीमध्ये घेतली का तिची जलरूप मूर्ती तुम्ही सांगू शकता. अनेक प्रकारच्या मूर्त्या, मातीची मूर्ती, पितळाची मूर्ती, सोन्याची मूर्ती, लोखंडाची मूर्ती, असे पुतळे मूर्त्या तुम्ही सांगू शकता. आता वाऱ्याची कशी काय पुतळी करता येईल बरं? वाऱ्याची कशी काय मूर्ती करता येईल बरं? वाऱ्याची मूर्ती सांगू शकत नाही. पण तरी पण माऊलींना हा अनुभव सांगायचा आहे त्या ठिकाणी. ती पुतळ्यासारखी असते, ती पुतळी त्या ठिकाणी होती, पण कशी? फक्त वाऱ्याची असणारी, वायूची असणारी पुतळ्याप्रमाणे ती असते. बरं, मग ती पुतळा आहे, पण तिचं स्वरूप सांगा. तिनं काय त्या, जसं आपण म्हणतो नाही, पिवळा पितांबर काय सागगने झळकला, गरुडावर बाई सोने माझा काय वारी आला, हे जसं वर्णन केलं की नाही, रूप केलं की नाही, तसं माऊली पण म्हणतात ती कशी आहे त्या ठिकाणी, तिनं काय पांघरलंय. तर माऊली म्हणतात की होका जे पवनाची पुतळे, अशा वेळेस ती पवनाची, वाऱ्याची, वायूची जणू काय पुतळी होती आणि पांघुरले होते सोनसाळा. आणि तिनं काय पांघरलं म्हणजे नेसलेलं काय होतं? सोनसाळा, सोनेरी असणारा पितांबर, आहे का नाही. सोनेरी पितांबर म्हणजे ते भगवंताच्या पितांबराचं वर्णन करत असताना काय सुरुवातीलाच तुकोबरांचे अभंग बघा, काशे सोनसाळा पांघरे पाठोळा, घननिळा सावळा बाई यानो पांघरे पाठोळा. पण कसं सांगितलंय? काशी पितांबर सांगितलं आणि पांघरे पाठोळा, पण तो सोनसाळा किंवा गणपतीचं सुद्धा आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये ते वस्त्र पाहायला मिळालेले, त्या वस्त्राचं पण असंच काही ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तसं अशा पद्धतीनं ते सोनेरी रंगाचा असणारा पितांबर तिनं त्या ठिकाणी पांघरलेला आहे. म्हणजे वायूचीच असणारी देवता आणि वायूची असणारी ही जगदंबा, तिनं सोनेरी असणारा पितांबर त्या ठिकाणी नेसलेला आहे, परिधान केलेला आहे. ती फेडून या वेगळी ठेवली त्या. आणि तो सुद्धा, आता माऊली म्हणतात, तो सुद्धा पितांबर काय केलाय? फेडून म्हणजे उतरून ठेवलाय. कुठं ठेवलाय? त्याच्या ठिकाणी. म्हणजे हिनं काही ठेवलं का स्वतःच्या जवळ? हिनं स्वतःच्या जवळ काहीच ठेवलं नाही. जेवढं काय होतं, ती जशी स्त्री आपल्या पतीच्या पुढं पूर्णपणे समर्पित होत असते, तसं हे सुद्धा काय त्या ही परमेश्वरी त्या परमेश्वराच्या पुढं पूर्णपणे काय समर्पित झालेली. आता एवढी जर समर्पित जर झाली तर त्या ठिकाणी असणारं जे चैतन्य ती किती पूर्ण होऊ शकतं? म्हणजे ते पूर्ण होऊ शकतं. मग ते जसं पूर्ण होईल तसं साधकाला काय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी पूर्णत्वाचा, म्हणजे काम नाही झालो पाहिजे रे कामा,
पूर्ण केला जसं म्हणतो की नाही, तसं हे सगळ्या गोष्टी पूर्ण होत चालतात. जीवनामध्ये कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून अशा पद्धतीनं ती फेडून या वेगळी ठेवली तया. बरं पुढं माऊली म्हणतात, ना तरी वायूचेने अंगे झगटली. अजूक वेळ किती पहा बरं, दिसत नाही. हाय अजूक वेळ शिल्लक होतील बघा आपल्या पुढच्या बघा. ना तरी वायूचेने अंगे झगटली, दीपाची दिठी निवटली, का लखलखोनी हरपली विजू गगनी. ना तरी किंबहुना तसेच काय, वायूचेने अंगे झगटली म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, वारा येतो. जसं म्हणलं की नाही आपण, जायचं निर्वातीचा दीपू सर्वाताने कंपू. निवरलेला ठेवलेला दिवा आहे का नाही, तो विजत नाही. पण जसा असा मोकळ्यावर जर ठेवला तर तो विजेल का नाही, विजत असतो. तसं वाऱ्याची आता काय अशी झुळक येते, आणि झुळक आल्याच्या नंतर काय, अंगे झडकली, दीपाची दिठी निवटली, आणि दिव्याची असणारी ज्योत आहे का नाही, दिठी शब्दाने आता तिथं ज्योतच घ्यावा लागेल. ती कशी त्या ठिकाणी निवटली, म्हणजे ती वाऱ्याची झुळक आल्याबरोबर ते असणारी दिव्याची ज्योत त्या ठिकाणी काय विझून जाते. तसं आता हे माऊलीने इतक्या साऱ्या ओव्या दिल्यात आणि इतका सारा वेळ त्याच्यामध्ये आपल्याला सांगता गेला. ह्या सगळ्या गोष्टी इतका वेळ गेला असेल का त्या ठिकाणी, इतका वेळ नाही गेला. 5-4 दिवस चालू शकतो, पण ती शक्ती इतक्या जोरात येते आणि इतक्या जोरामध्ये काम करून पण जाते. तिला इतका वेळ लागत नाही, हे वाढते ते देते मग तो खायला मी मग बसल, इतका वेळ त्या ठिकाणी होतं का, इतका वेळ कधी होत नाही. जसं पाण्यावरचं शेवळ बाजूला केलं की मग 4-2 महिन्यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं. काही सगळ्या गोष्टी युगपतच होतात, सगळ्या गोष्टी युगपत होतात. तसं ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे, एकदम युगपत जागच्या जागी लागलीच त्या ठिकाणी होत असतात. जसं लाईट लावली का लगेच अंधार जाऊन प्रकाश यावा, ह्या सगळ्या गोष्टी युगपत होतात. तशा ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे, युगपत होतात. पण त्याला योगी अशा प्रकारे बारकाईनं जाणत असतो. म्हणून माऊलीने ह्या ठिकाणी आपला अनुभव सांगितला. म्हणून ते म्हणतात, ना तरी वायूच्या अंगी झगटली, दीपाची दिठी निवटली, आणि वाऱ्याची त्या ठिकाणी असणारी छोटीशी झुळक येऊन त्या ठिकाणी जशी दिव्याची ज्योत त्या ठिकाणी एकदम विजून जावी, म्हणजे झुळूक यावी आणि दिव्याची ज्योत विजून जावी. ह्या दोन्ही गोष्टी कशा युगपत होतात. किंवा का लखलखोनी हरपली विजू गगनी, आणि आकाशामध्ये वीज चमकल्याच्या नंतर काय, जसं एखाद्याला पैसे मोजायचे असतील तर त्याला काय म्हणायचं, आतमध्ये अंधार आहे, बाहेर आता वीज चमकली का, जा एखादी गड्डी तरी मोजून होईल का, होतच नाही, होणारच नाही आहे का नाही. ती चमकली का लगेच सगळ्या गोष्टी कशा असतात, चमकणं हेच तिचं विजणं असतं. तशा पद्धतीनं हे कसं आहे, ती चमकल्यासरशी वीज आकाशामध्ये जशी लगेच नाहीशी होत जाते, तशी ह्या ठिकाणी आल्यासरशी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून ती लगेचच्या लगेच त्या ठिकाणी काय एकरूप होऊन जातात दोन्ही. म्हणून तसं म्हणतात की लखलखोनी हारपली विजू गगनी, आकाशामध्ये वीज चमचम करून लगेच त्या ठिकाणी नाहीशी होऊन जात असते. तैशी अगदी त्याप्रमाणे हृदय कमळविरी. आता ही कुठं आलेली, ही इथं आता पहिल्यांदा हृदय कमळी सांगले ना, आता हे कुठं आहे, इथं पण एक हृदय सांगितलेलं आहे. हे हृदय कमळी विहिरी, दिशे जैशी सोन्याची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. अजून एक अर्थ याचा असं घ्यायचा की हृदय कमळ वेरी म्हणजे हृदयरूपी कमळापर्यंत, दिसे जैशी सोन्याची सरी. आता ती आपल्याला कुठपर्यंत दिसली होती, हृदयरूपी कमळापर्यंत आहे का नाही आलेली त्या ठिकाणी दिसली. म्हणजे सोन्याची सरी. आता इथं सोन्याची सरी म्हटलं बरं का. आता सरी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, सरी शब्दाने 2 अर्थ लागू शकतात. म्हणजे गळ्यामध्ये सोन्याची सरी आहे का नाही, ती सुद्धा कशी चमचम करते, ती समजा चमचम करते. आणि अजून एक रूपक जर केलं तर ते कधी कधी पाऊस येतो का नाही, त्या सऱ्या येतात का नाही, पावसाच्या सऱ्या, आणि ते कधी कधी असं ऊन कधी कधी पिवळं धमुक त्याच्यावरती पडतं, तर ती सरी काय आल्यासरची लगेच थांबते का लगेच निघून जातात. पावसाच्या सऱ्या धावतच असतात, त्या काही थांबतात का, त्या पण थांबत नाही. म्हणजे इथं 2 अर्थाने विचार करायला गेला तरी करू शकतो, पण ज्याला जसा लागेल तसा विचार करू शकतो. आता आपण आपल्या मनाने जास्त सांगत असतो. आता माऊलींच्या अंतःकरणामध्ये नक्की काय अभिप्राय, काय तात्पर्य आपल्याला माहिती आहे का, पण तशी माऊली कृपा करत तसं आपण बोलत राहायचं या ठिकाणी, असं सांगू शकतो. म्हणून तैशी हृदय कमळविरी, आणि हृदयरूपी कमळापर्यंत दिशे जैशी सोन्याची सरी, आणि सोन्याची सरी जशी चमचम करावी, किंवा पावसाची सरी जशी चमचम करून आली काय लगेच गेली काय, किंवा ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आले, किंवा
प्रकाशरूपी जळ. आता इथं पावसाची सर घेतली तर प्रकाशरूपी जळ त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, कारण ते जळ असं वाहत येतं आणि त्याच्यावर चमचम करतं ना ते पाणी वाहताना. त्याच्यावरती तुम्हाला जर त्याचं साधं चित्र जरी काढायचं पाण्याचं, तर त्या तरंगाचं असं चमचम चमचम असं करून दाखवावं लागतं, म्हणजे ते पाणी वाहताना कसं चमचम वाहतं. तसं माऊली म्हणतात की प्रकाशरूपी झरा वाहत आला, आणि वाहत आल्याबरोबर त्या ज्या ठिकाणी वाहत आला तिथं खाली काहीतरी वाहणारं असतं, तिथं काही ठिकाणी साठणारं असतं, ते वाहत येतं आणि तिथं लगेच साठलं जातं, म्हणजे नाहीचं होतं. म्हणजे आलेलं पाणी कसं चमचम करणारं पाणी आलं आणि तिथं कसं काय त्या ठिकाणी एकदम अचानक अदृश्य झालं, त्या प्रकारे ती अशी अचानक येते आणि अचानक त्या ठिकाणी काय होते, नाहीशी होत असते. पुढे पहा. मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली एक वेळी ऐके, तैसे शक्तीचे रूप मावळले शक्तीची माझी. आता थोडी गंमत आहे. ते काय म्हणतात, मग ते हृदयभूमी पोकळे आहे का नाही. आता तो प्रकाशाचा झरा, तर आता तो इथं मागच्या पानावरती पाहिलाय का नाही, प्रकाश जळाची झरी. आता तो वाहत आलाय का नाही, वाहत आला. मग ते काय, ते हृदयभूमी पोकळे, आणि हृदयरूपी भूमी आहे का नाही, हृदयरूपी जमीन, आणि त्या जमिनीच्या पोकळीत, म्हणजे तिथं एक आकाश आहे ना, त्या आकाशामध्ये पोकळीमध्ये जिरले का एक वेळे, आणि त्या पोकळीमध्ये एकदम त्या ठिकाणी जिरून जावा. जिरून जाण्याचा शब्द, जिरून जाणे म्हणजे काय, एकदम त्या ठिकाणी तो विलीन त्या ठिकाणी होऊन जावा, त्या प्रकारे. मग ते हृदयभूमी पोकळी आणि तो असणारा प्रकाशरूपी झरा, तो जसा वाहत आला की त्या हृदयरूपी पोकळीमध्ये एक वेळी म्हणजे एकाएकी त्या ठिकाणी काय विलीन होऊन जावा. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तशा पद्धतीनं शक्तीचं रूप मावळतं, आणि कुठं, शक्तीची माझी. ती आता एक शक्ती सांगितलेली, तुम्ही असं एक चित्र पाहत असाल, ती एक देवीमध्ये सांगितली, बरोबर आहे की नाही. ती असं अकराळ विकाळ रूप त्या ठिकाणी घेत असते. मग ती रूप घेते, पण तिचे अनेक प्रकारचे रूप पाहायला मिळतात. ती किती 9 रूपं त्या ठिकाणी आपल्याला तिची पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस ती आसुरांबरोबर रणकंदार करायचं असतं, त्यावेळेस ती काय करते, त्या बाकीच्या ती जशी शक्ती असते, बरोबर आहे की नाही, तशा बाकीच्या पण शक्ती, म्हणजे बाकीच्या पण देव्या तयार होतात. कोणाच्या हातामध्ये खड्ग, कोणाच्या हातामध्ये भालं, कोणाच्या हातामध्ये ते टेंबे, कोणाच्या हातामध्ये ते कुंड, हा अग्नीचे कुंड, कोण काय अशा सगळ्या देवा पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या देव्या काय करतात, ह्या सगळ्या देवा त्या आसुरांबरोबर युद्ध करतात. आणि युद्ध जर झालं, बरोबर आहे की नाही, मग तो भक्त जो असतो तो शांत होतो, म्हणजे ते सगळे आसुर नष्ट झाले. मग हे काय करते, ते सगळे रूप काय करते, आपल्यामध्ये घेते, का ते रूप वेगवेगळे ठेवते, सगळे रूप आपापल्यामध्ये घेते, आणि ती कशी होते, पूर्ववत होते. मग ती शांत होते त्या ठिकाणी. तशी ही असणारी कुंडलिनी जगदंबाची, बरोबर आहे की नाही. मग ती काय होते, तशी शक्तीचे रूप मावळे, आणि अशा प्रकारे त्या शक्तीचे सगळे रूप त्या ठिकाणी कुठं वाहतात, मावळतात. पण कुठं मावळतात, शक्तीची माझी. का शक्तीला सोडून मावळतात, शक्तीला सोडून कुठं मावळत नाही, शक्तीला सोडून कुठं लोपले जात नाही. आकाशामध्ये शब्द निर्माण झाला आणि तो कुठं मावळतो, आकाशामध्ये निर्माण होतो आणि आकाशामध्येच मावळतो. तसं हे सगळे रूप, हे सगळ्या क्रिया, ह्या सगळ्या त्या ठिकाणी शक्तीपासून उत्पन्न होतात आणि शक्तीमध्येच मावळून जातात. म्हणजे हे शक्तीमध्ये का मावळून जातात, हिचा नाश आहे का, हिचा नाश कधी होत नाही. ही कशी असते, परिवर्तन रूपाने, परिवर्तन उपजेते नाशे, नाशिले बनरूपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे घा. हे सारखं फिरत राहतं. रात्री उदवला अपेसे अखंडित होत जात जैसे, सूर्य आज उगवला, संध्याकाळी मावळणारे, संध्याकाळी मावळला तर उद्या उगवणार, तो उगवतो आणि मावळतो. तसं हिच्या ठिकाणी काय परिवर्तन होत असतं. हिच्या ठिकाणी नेहमी परिवर्तन होणं हे कामाचं असतं, म्हणून तर हे सगळं जगत चाललेलं आहे. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. अशा पद्धतीने ते शक्तीचं रूप, आणि शक्तीमध्येच त्या ठिकाणी काय होतं, भोले बाबा ओवीमध्येच ना सांगितलं का ज्ञानेश्वरीत, जैसे का देवी नित्य तुझे नवे रूप. जय शिका पहिल्या पहिल्या अध्यायामध्ये त्या भगवान शंकराने सांगितलं, हे देवी, ते देवीनं सांगितलं, म्हणजे तुम्ही एवढा गंभीर विचार त्या ठिकाणी का करत आहे का नाही. तेव्हा ते म्हणले, मी या गीतेचा विचार करतो. म्हणे, का बरं या गीतेचा विचार करतो, या गीतेमध्ये सगळं नित्य नूतन देखीजे,
नित्य नूतन म्हणजे सगळं नवीन 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 आणि नित्य ठिकाणी पाहायला मिळतं. मग कसं देवी जैसे का स्वरूप तुझे, देवी तुझं स्वरूप कसं आहे नित्य नूतन. बरं झालं अशी ओवी सांगितली, असं सांगत राहायचं. म्हणजे भोलेबाबाने सांगितलं हे तुझं नित्य नूतन म्हणजे मायेचा कोणाला अंत लागला का? मायेचा कधी कोणाला अंत लागत नाही. बरं ती नष्ट होते का? ती नष्ट पण होत नाही. ती काय परिवर्तन रूपाने बदलत राहते. जसं आपण मायेचा परिणाम सांगतो की नाही, जसं माया जसं एखादं लाकूड पाहिलं आणि ते लाकूड आपण काय केलं, मोठं लाकडाचं ओंडकं होतं, ते जाळलं. जाळल्याच्या नंतर काय झालं, त्याचे कोळसे झाले. बरोबर आहे का नाही? तिचं नामरूप बदललं का नाही त्या लाकडाचं. आता कोळशानं म्हणावं लाकूड नाही म्हणू शकत, आहे का नाही? म्हणजे लाकूड आणि कोळसा या दोन गोष्टी आहे का नाही. आपलं लाकूड आणि त्याचं नाव लाकूड ह्या दोन गोष्टी आहे का नाही. त्याचं परिवर्तन झालं कशात, कोळशामध्ये झालं. आता त्याला नाव काय आलं, कोळसा, आणि हे नाव पण त्याला त्या ठिकाणी आलं. ते कोळसे पण जाळले, पण त्याच्यानंतर काय झाले, राख झाली. बरोबर आहे की नाही? मग आता म्हणा बरं, ते राख आणि नाव परत आलं, नाव राख म्हणजे पदार्थ राख आणि त्याला नाव आलं राख. असे ते बदलत राहतात, पण ते नष्ट होतात का? मग उपजे ते नाशे तसे नित्य नितन देखीचे गीत नृत्य नाही जैसे का देवी स्वरूप तुझे. अशा प्रकारे त्या स्वरूपाचा कोणाला अंत लागणार नाही. ती प्रगट पण होते आणि तिचं रूप त्या ठिकाणी बदलत पण जातं. जसं अंग आणि छाया जैशा परी, जसं आपलं अंग जसं जसं बदलन, जसं जसे हावभाव होतील तशी असणारी छाया तिचे पण हावभाव बदलतात की नाही. जसं आता ते विचारसागरामध्ये काय आलं की म्हणले रूप आलं का छाया इथंच असते. जोपर्यंत रूप नाही तोपर्यंत छाया आहे का? आणि एकदम अबाधित सिद्धांत तुकोबाराने त्याच्यामध्ये दिला. काय सिद्धांत दिला, लवणे जैशा तैशा परी, म्हणजे जसं तुम्ही खाली लोटांगण घालता म्हणजे मग त्या ठिकाणी तुमची सावली तुम्हाला दिसते का? दिसत नाही. तुम्ही जितके वाढे उंचपणे जितके उंच व्हाल तेवढी ती उंच होते का नाही. कारण का, ती तुमची छाया आहे. मग तिचा तुम्ही जोपर्यंत आहे, तुम्ही जसे आहात तशी तुम्हाला ती आहेच आहे. तुम्हाला तिचा मात्र कधी त्याग करता येणार नाही, हे सांगतात त्याच्यामध्ये. पुढे पहा, तेव्हा तरी शक्तीचे म्हणजे तेव्हा तरी शक्तीचे म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणेजे. आता नाद बिंदू नेनेजे काळा ज्योती. आता पुढे गंमत दिली बघा. तेव्हा तरी शक्तीचं म्हणजे, आणि ही पूर्णपणे जरी मावळली तरी पण तिला त्या ठिकाणी शक्ती म्हणावंच लागेल. शक्ती नाहीशी झाली असं म्हणता येणार नाही. तेव्हाही ती त्या ठिकाणी काय शक्ती रूपानेच म्हणावी लागते, जाणावी लागते. एरवी खरं पाहायला गेलं तर वास्तविक तो प्राणू केवळ जाणेजे. आणि ती आता आहे का नाही त्या ठिकाणी आहे, पण आता ती पूर्वीसारखी आहे का? 3.5 वेडे घातलेली, अमुक झालेली, तमुक झालेली, एवढं सारं स्वरूप तशी आहे का? का तिनं आता रूप कोणतं घेतलंय? आता ती प्राण वायूच्या रूपाने त्या ठिकाणी आहे. म्हणजे ती दिसत जरी नसली तर नाही का, आहेच. पण तिचं स्वरूप कसं आहे, प्राणाच्या रूपाने त्या ठिकाणी जाणेजे. हे आपण अशा प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता म्हणजे इथून पुढे नाद बिंदू नेनेजे कळा ज्योती. आता या ठिकाणी जे नेनेजे म्हणजे जाणायचंच नाही. काय जाणायचं नाही त्या ठिकाणी? कोणत्या प्रकारचे नाद नाही, आहे का नाही. पहिल्यांदा आपण पाहिलं की नाही, परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या का नाही. त्याचं स्वरूपच असतं. पहिल्यांदा परावाणीमध्ये काय येतं, नंतर पश्यंतीमध्ये काय येतं, मध्यमामध्ये काय येतं, आणि वैखरीमध्ये कसं उमटतं त्या ठिकाणी. असे प्रकार चालतात की नाही. आता ह्या ठिकाणी त्यालाच तुम्ही कधी कधी नाद म्हणता, कधी बिंदू म्हणता, कधी काला म्हणजे तेज असं म्हणता, किंवा त्याला कधी कधी ज्योतिरूपाने तुम्ही म्हणता. हे आता असं म्हणायचं काही काम राहिलं का योगाच्या ठिकाणी? कधी कधी योग्याला ते निळ्याचे अभंग तुम्ही जर गाथे ज्ञानोबरांच्या गाथेमध्ये वाचले तर ते मोतिया सारणी निळेपणे खाणे सापडले, ते बरेच असं अभंग असा पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये बराच विचार आलेला आहे. काहीला निळा मोती, काहीला लाल, काहीला काळसर असे प्रकारचे मोती पाहायला मिळतात. काहीला त्या दिव्य ज्योतीचं दर्शन होत असतं. काहीला त्या ठिकाणी अनेक प्रकारचं ते साधकाला त्या ठिकाणी दिसत असतं. मी हे जोपर्यंत दिसतं तोपर्यंत त्याचं ऐक्य झालेलं आहे का? तोपर्यंत ऐक्य झालेलं नाही. आणि हे दिसायचं पूर्ण बंद होईल की नाही तेव्हाच त्या ठिकाणी ऐक्य होतं. म्हणून लक्षात काय घ्यायचं, आता हे बरंच बोलण्यासारखं आहे, पण आता वेळ आपली संपत आलेली आहे. मग आता म्हणजे इथून पुढं नाद बिंदू नेनेजे कळा ज्योती, आणि इथून पुढं कोणत्या प्रकारचे त्या धारणा योग करणाऱ्या साधकाला कोणत्या प्रकारचा नाद नाही, कोणत्या प्रकारची ज्योत नाही, कोणत्या प्रकारचं तेज नाही, आणि कोणत्या प्रकारचं बिंदू सुद्धा त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. अशी अवस्था त्याच्या ठिकाणी होऊन जाते. आणि मग मनाचा हान मारू
का पवनाचा आधारो आणि ध्यानाचा आधारो नाही परी. आता माऊली काय म्हणतात, मनाचा हन मारू. आता मनाला त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करावं लागतं, मनाला सारखं लावावं लागतं. काय करावं लागतं, मनाला सारखं शांत करायचं, सारखं त्याचा विचार करायचा की मन इकडे जाऊन द्यायचं नाही, तिकडे जाऊन द्यायचं नाही. आता इथं मनाचा हन मारू म्हणजे मनाला त्या ठिकाणी त्याचं शमन करणं, मनाला जाग्यावर आणणं. इथं मनाचा मारू न करू किंवा त्या 4थ्या अध्यायामध्ये पण ओवी आलेले आहे का नाही, इथं मोक्ष अशी आयता श्रवणाची माझी, तिथं पण तो शब्द आलेला आहे. म्हणजे मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, मनाच्या अशा पद्धतीचा निग्रह न करता, म्हणजे ह्या ठिकाणी त्याला आता कोणत्या प्रकारचा निग्रह करायचा का, मनाचं काही शमन करायचं का, मनाचं कोणत्या प्रकारचा शम नावाचा दोष त्या ठिकाणी राहत नाही, तोही त्याचा संपून जातो. पवनाचा आधार. आता पवन म्हणजे वायू आणि त्याचा आधार त्याला घ्यावा लागतो का, पहिल्यांदा घ्यावा लागला का नाही, पहिल्यांदा मूळ बंद लावण्याकरता आधार घ्यावा लागला, जालंधर बंद लावण्याकरता आधार घ्यावा लागला, ओढियाना बंद लावण्याकरता आधार घ्यावा लागला. आता घ्यायची गरज आहे का, घ्यायची गरज नाही. हे का घ्यावं लागलं होतं, तिला जागृत करायचं होतं, ती झाली नाही जागृत. आता जागृत झाली, त्याला घेऊन कुठपर्यंत गेली, त्या कमळापर्यंत घेऊन गेली, त्या ब्रह्मरांध्रापर्यंत घेऊन गेली. आणि तो ब्रह्मरांध्रापर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर जीव शिवाचं त्या ठिकाणी काय झालेले, पूर्णपणे ऐक्य झालेले. आणि ऐक्य झाल्याच्या नंतर तो जसा सच्चिदानंद रूप आहे तसा हा सच्चिदानंद रूप झाला ना. मग हा सच्चिदानंद रूप झाल्याच्या नंतर मनाचाही मारू करायचं नाही आणि कोणत्या पवनाचा वायूचा त्याला आता आधार घ्यायची गरजच नाही. मग साधनं कुठपर्यंत असतात, साधनं साध्यापर्यंत जाण्याकरता असतात. एकदा साध्य प्राप्त झालं, साधनाची आवश्यकता आहे का, मन साधन होतं, वायू त्याला साधन होतं. जोवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तवच या साधना बजावे लागे. आता त्याला बोध झाला का नाही, बरं त्याचा बोध म्हणजे अनुभवाचा बोध झालाय त्याला. मग आता साधनाची आवश्यकता आहे का, साधन करावं पण कुठपर्यंत, साध्यापर्यंत. माऊली म्हणतात, जवळ निरर्था नाही तव व्यापार असे पाहिजे. जोपर्यंत निरीच्छता पूर्णत्वता प्राप्त होत नाही तोपर्यंत व्यापार म्हणजे मनाचा व्यापार, वायूचा व्यापार करावा लागतो. आणि मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. आणि एकदा त्याला तृप्ती झाली, संतुष्टता प्राप्त झाली, मग कुंठे सहज म्हणजे त्या ठिकाणी कुंठित होतं, म्हणजे ते साधनं आपापच त्या ठिकाणी थांबून जातात. म्हणजे याला आता कोणत्या प्रकारचं साधन करण्याची गरज राहिलेली नाही असं म्हणण्याचं तात्पर्य. म्हणजे मग हा नेहमीच असा साधनेत असा बसून राहिला पाहिजे का, हालचाल करताना याला अनुभव आहे, कुठेही जाऊ कशी हालचाल होऊ, आहे का नाही. देह माझा असो भलते या ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे, अशी पहिली मागणी केली. आता देह कुठेही जाऊ द्या पण चित्त कुठे, त्याच्या ठिकाणी लागलेले. मग आता हा कुठेही गेला आणि कशी हालचाल केली, ते काही शास्त्रविधान करेल का, त्याला कोणत्याच प्रकारचे शास्त्र मात्र विधान करत नाही आणि कोणत्या प्रकारचे त्याला कार्य शिल्लक राहिलेलं नाही. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू. आणि मनाचा मार म्हणजे निग्रह करण्याची आवश्यकता पडत नाही, किंवा पवनाचा आधार आणि कोणत्या प्रकारचा वायूचा बंद लावण्याकरता आधार घेण्याची आवश्यकता पडत नाही. ध्यानाचा आधारू नाही परी. आणि कोणत्याही प्रकारचा ध्यान आधारू. आणि ध्यान करताना मोठ्या आधाराने करावं लागतं बरं का ध्यान. असं आपलं कसं तरी बसल्यानं उगाच आपल्याला लागलं दिखाव करायला, तर हे असं ध्यान होतं का, असं ध्यान होत नाही. पण पूर्वी आपल्याला असं ध्यान करावं लागतं, असं ध्यान केलं तरच अशी अवस्था प्राप्त होते. पण आता अशी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर आता ते ध्यान मोठ्या आदराने करावं अशी गरज आहे का, तर त्याला तो सहजच ध्यानात असतो. आता तो सहजच ध्यानात असतो, त्याचं अख्खं आयुष्य ध्यानामध्ये जात असतं. त्याला आता वेगळं काय कोणतं असं बसून 8 अंगाने ते सगळ्या गोष्टी करणं, हे सगळ्या गोष्टी राहिल्यात का, आता काहीच राहिलेलं नाही, कोणत्या प्रकारचं राहिलं नाही. म्हणून ध्यानाचा आदर वगैरे काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणून ध्यानाचा आदरू नाही परी. आणि अशा प्रकारे कोणत्या प्रकारचा ध्यानाचा आदर वगैरे करण्याची गरज त्याला आता शिल्लक राहिलेली नसते. अजून माऊली सांगतात बघा, आता त्याची पूर्णत्व म्हणजे काम नाही झालं पाहिजे रिकामा. आता रिकामा झाल्याच्या नंतर पुढं बघा, तसं त्याला कोणतं काही राहत नाही, तसं याला पण त्या ठिकाणी काही राहत नाही. हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी. म्हणजे ही कल्पना घ्या, ही कल्पना चांगली नाही, ती कल्पना घ्या, ही टाकून द्या, आपलं चालतंय की नाही.
आपलं इथं साधं ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं जर म्हटलं, नाही हे जे दृष्टांत घेतला का नाही, हे काही व्यवस्थित वाटत नाही, नाही हा नको, त्याच्यापेक्षा दुसरा घ्या. नाही तो पण नाही जुळणार हो, त्या साधकांना पडतो की नाही काळजीच लागत, नाही पड. ही मोठी ही कसरत आहे ना आपल्याला. आता हे सांगणाऱ्याला थोडी कसरत पडते. आता हे बिंबवायचं असतं ना कसं तरी, म्हणजे हे बिंबवण्याकरता त्याची परवड होत असते. हे नको ते घ्या, ते घ्या, ते असं त्याचं चालतच असतं. तसं म्हणले की ही कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. अशा प्रकारची याची परवडच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ते आपण त्या दिवशी एका ओळीमध्ये परवड पाहिली होती. अंगा मोडामोडी कारे जातं अनावडी, नुसती परवडी जांभळ्यांची. जांभळे येतात की नाही त्याला. बरं जांभळे येत असताना नुसत्या एक जांभळी दिली 4 लोकांमध्ये बसलेला, कधी कधी कीर्तनात बसून देतो मनुष्य जांभळी, अशी जांभळी देतो. परत त्याला खजील पण होतं त्या ठिकाणी जांभळी दिल्यामुळं, बरोबर आहे की नाही. पण इतकी सारखी जांभळी, मग हे जांभळ्यांची काय असते, परवडीच असते त्याला एक प्रकारची. किंवा त्या ठिकाणी ह्या ध्यानाची पण परवडी असते ना. असं ध्यान करू नको, तसं ध्यान कर, तसं ध्यान करू नको, असं ध्यान कर, या आसनात ध्यान कर, त्या आसनात ध्यान कर, कोणत्या आसनात ध्यान कर. हे इथं मुंग्याच येऊ लागल्यात, इथं असंच व्हावं लागलं, पाठीचा कानाच दुखू लागला. ही किती परवडी बरं त्याच्या जीवनामध्ये. अशा अनेक प्रकारच्या परवडी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा दादांकडून एक आपण ते काय महाराज काळेघार काळेघार आणि पांढरेघार, ती पण जीवनामध्ये एक परवड पाहायला मिळतं आपल्याला, आहे का नाही. दृष्टांत तुम्हाला पाठायचे म्हणले आता सांगण्याची काही गरज नाही. मग अशा अनेक प्रकारच्या परवडी आपल्याला पाहायला मिळतात. तशी या ठिकाणी कोणत्या प्रकारची परवड मात्र त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. हे महाभूतांची फुडी आठने देखा. आणि अशा प्रकारे हे सगळे काय आहे, ही सर्व महाभूताची फुडी म्हणजे अतिशय स्पष्टपणे. आणि आठने देखा, आता त्या ठिकाणी आटायचं असेल, आटणी म्हणजे काय, तो रस तयार करतोय की नाही. आणि रस तयार करून झाला की ते काय करतो आपण, मुशीमध्ये ओततो. मुशीमध्ये ओतून काय करायचं असतो, तो पातळ ठेवायचा का त्याच्यातच आटवायचा असतो, त्या मुशीमध्ये, त्या साच्यामध्ये त्याच्यात आटवायचा असतो. तसं ह्या ठिकाणी अशा प्रकारची ही पंचमहाभूतं, त्याला कुठं आटवायचे का कोणत्या मुशीमध्ये घालून, कोणत्या मुशीमध्ये घालून आठवण्याची गरज नाही. कारण आधीच आटून टाकलं ना, एक भूत खाऊन टाकलं. ते पहिल्यांदा पृथ्वीचा अंश खाऊन टाकला, आपाचा अंश खाऊन टाकला. आता ते तेज तिच्याजवळ होतं, आहे का नाही. ते तेज काय करून टाकलं, त्याला खायला दिलं, ते पण खायला देऊन टाकलं. वायू, आता वायू पण त्याच्या शिल्लक राहिलं नाही. आकाशाचा भाग शिल्लक राहिला नाही. नाद बिंदू कला वगैरे ज्योती वगैरे सगळं संपून गेलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आता आहे का, हे सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी राहिलेल्या नाही. मग हे सगळं राहिलं नाही, मग तो कसा त्या ठिकाणी असेल बरं. आता त्याचं एक विलक्षण अवस्था म्हणजे काय सांगायचं, जसं शंकराचार्य पाहिले का नाही, आईनं सांगितलं होतं की अंतकाळाला आणि माझ्याकरता तुम्ही कशी काय याल, तर त्याने सांगितलं होतं मी वायुगतीने येणार, आहे का नाही. म्हणजे मग त्यांचं येणं जाणं फिरणं कसं असेल बरं त्या ठिकाणी, म्हणजे विलक्षण रूपाने त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण तो विचार आता आपल्याला उद्यालाच पाहावा लागेल. म्हणून हे कल्पना घे सांडी, अशा प्रकारची कल्पना करायची, ती टाकायची, ते नाही आहे परवडे. अशा प्रकारची ही परवड वैतागवाडी त्याच्या ठिकाणी अजिबात नसते. हे महाभूतांचे फुडी आठने देखा. आणि अशा प्रकारची ही सर्व भूतांची जी अवस्था आहे का नाही, ती सुद्धा त्या ठिकाणी त्या मुशीमध्ये जशी आटावी तशी ते सगळी आटून जाते. आणि त्याला ठिकाणी काही करायचं शिल्लक राहत नाही. पिंडीचा ग्रासू, तो हा नाथसंके तिचा दंशू, परी दावून गेला उद्देशू महाविष्णू. आता ही परंपरा या ठिकाणी सांगितलेली आहे. नाथ संप्रदायाची जी असणारी परंपरा आहे, तर त्या परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे, भगवान महाविष्णूने त्याने त्या ठिकाणी सांगून गेले का पिंडीचा ग्रासू, जसं पायामध्ये काटा भरला की नाही, एवढीच वय थोडी करून उद्याला बाकीचं बघू आपण, भरपूर वेळ झाला. पायामध्ये काटा भरला की नाही, मग पायामध्ये काटा भरल्याच्या नंतर तुम्ही काय करता, रानात गेले कुठेतरी आणि मग पायामध्ये काटा भरला, मग तिथं सुई सापडता का काटाच घेता, काटाच घ्यायचा असतो, आहे का नाही. कारण काट्यानेच काटा काढायचा. तसं हा देह आहे, का नाही. आणि ह्या देहानेच काय करायचा, देहाचा नाश करायचा. म्हणजे फाशी नाही घ्यायची बरं का. देहाचा नाश म्हणजे म्हणते घ्या औषधं फाशी, असं नाही नाश करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये देह असतात ना आतमध्ये, आहे का नाही. ते बीज, जसं तुकोबरा म्हणता का नाही, बीज बाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, तसं याच्यातलं सगळं घालवायचं असतं आपल्याला. आतलं कारण गेलं ना, मग कार्य शिल्लक राहिल्याच्या नंतर काय अडचण आहे का,
मग काय अडचण नाही. फक्त कारणाचा नाश झाला पाहिजे. कार्य राहिलं तरी चालेल, ते काळाच्या ओघाने नष्ट होतच असतं. म्हणजे हा देह आपल्याला एकदा कळला की हा एक दिवस जाणारा आहे. मग जाणारा आहे किंवा भिंत पाडणारा आहे, घर पाडणारा आहे. मग घर पाडणारे म्हणजे लगेच पाडायचं का घर? घर पाडणार याचं ज्ञान झालं का नाही आपल्याला, मग त्याचा ज्ञानाने काय होतो, बाध होतो. आणि त्याचा नाश कधी होणार आहे? काळाने त्याचा नाश होणार आहे. तसं याचं इथं काय करून घ्यायचं, ज्ञान करून घ्यायचं. आणि कुठं? या देहामध्ये ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे पिंडानेच पिंडाचा काय करायचा, ग्रास करायचा आहे, त्याचा काय करायचा आहे, नाश करायचा आहे. त्याचे बरेच अभंग तुकोबांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उद्या जर तुम्हाला कोणाला सापडले तर त्याचे थोडे थोडे अभंग सांगा, ओव्या सांगा, म्हणजे त्याचा आपण उद्याला विचार करू. आता आपण या ठिकाणी थांबून घेऊ. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.